नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा संपलेली असेल आणि त्यानंतर पुढे काय करायचे, प्रक्रिया नक्की कशी असते, असे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात येतील. नीट नंतरची प्रवेश प्रक्रिया ही एक केवळ फॉर्म भरण्याची प्रक्रिया नसून ती तुमच्या संपूर्ण वैद्यकीय करिअरचा निर्णायक टप्पा असतो. या प्रक्रियेत योग्य माहिती, योग्य वेळ आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर आजच्या या विशेष मार्गदर्शन सत्रामध्ये आपल्या सोबत आहेत श्री राम महाडेश्वर सर. नमस्कार सर, तुमचे मनापासून मी स्वागत करते. सरांनी अनेक वर्षे काउन्सिलिंग प्रक्रियेचा बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि अनेक विद्यार्थ्यांच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नांना आधार दिलेला आहे. ते अनेक वर्षांपासून नीट विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, कॉलेज निवड आणि करिअर मार्गदर्शन याबाबत तज्ञ मार्गदर्शन करत आहे. या मुलाखतीमध्ये आम्ही नीट प्रवेश प्रक्रियेवरील 25 महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत. यात ऑल इंडिया कोटा, स्टेट कोटा, कॅप राऊंड्स, कॉलेज निवड प्रक्रिया, कट ऑफ तसेच पालकांच्या मनातील सर्व शंका यावर सविस्तर आणि स्पष्ट मार्गदर्शन करणार आहोत. ही चर्चा विद्यार्थ्यांसाठी एक दिशा देणारी असून योग्य निर्णय घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, जेणेकरून आपणास काउन्सिलिंग प्रक्रियेची पूर्ण माहिती मिळण्यास मदत होईल. चला तर मग सुरू करूया या महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण सत्राला. नीटची परीक्षा संपली की पालकांच्या मनातील सर्वात मोठी धास्ती म्हणजे कागदपत्रे. एक कागदपत्र जरी कमी पडलं तरी विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ शकतं. म्हणूनच आज आपण राम सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी नक्की कोणती कागदपत्रे लागतात. सर, आपण ही माहिती 4 विभागात समजून घेऊया का? हो, नक्कीच. कागदपत्रांची योग्य वर्गवारी केली तर पालकांना ती गोळा करणे खूप सोपे जाईल. तर पहिला प्रश्न आहे, सर, सुरुवातीला विद्यार्थ्यांची वैयक्तिक कागदपत्र कोणती लागतात ते सांगा. साधारणपणे वैयक्तिक कागदपत्रांमध्ये 4 प्रकारचे कागदपत्र येतात. यामध्ये सर्वात पहिले जे प्रमाणपत्र आहे ते आहे नॅशनॅलिटी प्रमाणपत्र, म्हणजेच विद्यार्थी भारतीय असल्याचा पुरावा. दुसरं प्रमाणपत्र आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र. तिसरे प्रमाणपत्र आहे विद्यार्थ्याचे आधार कार्ड, तो ओळखीचा पुरावा आहे. आणि चौथे प्रमाणपत्र आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, माहिती पुस्तिकेतील म्हणजेच नीट नोटिफिकेशन 2026 मधील 70H नावाचे जे अपेंडिक्स आहे त्या ठिकाणी हे सर्टिफिकेट दिलेले आहे. या ठिकाणी मुद्दाम नमूद करतो की महाराष्ट्र राज्यात नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे एकाच कागदावर असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्याजवळ 2 स्वतंत्र प्रमाणपत्र असतील तरी ती तयार ठेवावी, अथवा एकाच प्रमाणपत्रावर नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल असे असेल तरी हरकत नाही. दुसरा प्रश्न आहे, आता शैक्षणिक कागदपत्रांकडे वळूया. यामध्ये आपण 2 उपप्रकार करूया. पहिला म्हणजे नीट संदर्भातील कागदपत्रे आणि दुसरा 10वी-12वीची कागदपत्रे. सर, शैक्षणिक कागदपत्रांमध्ये नीट संदर्भात कोणती कागदपत्रे लागतात व 10वी-12वीच्या संदर्भात कोणती कागदपत्रे लागतात याची कृपया सविस्तर माहिती द्यावी. उत्तम कल्पना. नीट संदर्भातील कागदपत्र वेगळी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेमकं लक्षात येईल की नक्की किती कागदपत्र लागेल. याच्यामध्ये सर्वात प्रथम ज्यावेळी आपण फॉर्म भरला होता नीटचा, तर त्या फॉर्मची प्रिंटआउट आपण काढून ठेवलेली आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म हे तुमचं पहिलं कागदपत्र असणार आहे. त्यानंतर आता तुम्हाला नीट परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड मिळालेलं आहे. या ऍडमिट कार्डची प्रिंटआउट तुमच्याकडे आहे, ती जपून ठेवायची. ते दुसरे कागदपत्र आहे. नीटचा निकाल जाहीर झाल्यावर नीटचं स्कोअर कार्ड तुम्हाला मिळणार आहे, ते तुमचं तिसरं कागदपत्र असणार आहे. आणि चौथं कागदपत्र हे जर तुम्हाला सीट अलॉट झाली, एखादं कॉलेज मिळालं, सीट अलॉटमेंट लेटर असतं, त्याला आपण चौथं कागदपत्र म्हणतो. परंतु चौथं कागदपत्र हे तुम्हाला आता मिळणार नाही, ते काउन्सिलिंग प्रक्रियेच्या नंतर मिळणार. पण या 4 कागदपत्रांची नीट संदर्भात गरज लागते. आता आपण 10वी आणि 12वीच्या संदर्भातील कोणती कागदपत्र लागतात याची माहिती घेऊया. सर्वात प्रथम 10वी आणि 12वीच्या मार्कशीट म्हणजेच गुणपत्रिका, त्याचप्रमाणे 10वी आणि 12वीचे बोर्ड प्रमाणपत्र आवश्यक आहे. काही ठिकाणी गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र एकच असतात. आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मी सांगू इच्छितो, मार्च 2026 पासून महाराष्ट्र बोर्ड सुद्धा यावर्षी एकच
प्रमाणपत्र देणार आहे. मार्कशीट आणि गुणपत्रिका दोन स्वतंत्र असणार नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा टीसी ट्रान्सफर सर्टिफिकेट असं म्हणतो, त्याची आवश्यकता असणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी अजून एक कागदपत्र महत्वाचे आहे, ते म्हणजे गॅप सर्टिफिकेट. यंदा जे विद्यार्थी फ्रेश आहेत, यंदाचे विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत, त्यांच्यासाठी गॅप सर्टिफिकेटची गरज नाही. मात्र गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी गॅप घेतलेला आहे, म्हणून त्यांना गॅप सर्टिफिकेट द्यावं लागेल. गॅप सर्टिफिकेटचा नमुना साधा असतो, त्याच्यात विशेष काही नसतं. मी अशा प्रकारे अफिडेव्हिट करत आहे की मी या वर्षी शैक्षणिक वर्ष या कॉलेजमध्ये शिकत होतो किंवा या ठिकाणी मी घरी राहून अभ्यास केलेला आहे आणि माझा 1 वर्षाचा गॅप पडलेला आहे. अशा प्रकारे साधं 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीकडून किंवा तहसीलदाराकडून आपल्याला गॅप सर्टिफिकेट घेता येते. म्हणजे सर जी विद्यार्थी नीट परीक्षा दुसऱ्यांदा देत आहेत त्यांच्यासाठी गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता असते. बरोबर. नीट परीक्षा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा किंवा जे रिपीटर्स आहेत त्यांच्यासाठी गॅप सर्टिफिकेट आवश्यक. तिसरा प्रश्न आहे, सर जे विद्यार्थी सामाजिक आरक्षणाचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी कोणती कागदपत्र अनिवार्य आहे? सामाजिक आरक्षणामध्ये साधारण मुख्य म्हणजे आपण जी कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये 3 कागदपत्र हे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. सर्वात प्रमुख कागदपत्र म्हणजे जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट. दुसरी आहे कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र. हे 2 प्रमाणपत्र आवश्यक असणे आवश्यकच आहे. पण तिसरं प्रमाणपत्र काही जातींसाठी आवश्यक आहे, ते म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. व्हीजेएलटी किंवा ओबीसी या प्रवर्गासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहेत. अजून एक महत्वाची बाब म्हणजे हे प्रमाणपत्र 31 मार्च 2026 नंतरचे असणे आवश्यक आहे. तसेच खुल्या प्रवर्गात जी मुलं आहेत, विशेष करून आर्थिक दुर्बल घटक, त्याला आपण ईडब्ल्यूएस म्हणतो, त्यांच्यासाठी सुद्धा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक ठरतं. चौथा प्रश्न आहे, शेवटी समांतर आरक्षण म्हणजे काय आणि त्यासाठी कोणती विशेष कागदपत्रे लागतात? मॅडम, मुख्य आरक्षणाव्यतिरिक्त काही विशेष सवलती असतात. समांतर आरक्षणाच्या ह्या ज्या सवलती आहेत त्या महाराष्ट्र सरकारने आपल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत, त्या मुख्य आरक्षणाअंतर्गत येतात. उदाहरणार्थ महिला आरक्षण. महिला आरक्षणासाठी कोणत्याही विशेष प्रमाणपत्राची गरज नसते. तुम्ही सीईटी सेलच्या फॉर्म मध्ये तुमचं जेंडर म्हणजे लिंग ज्यावेळी भरता त्यावेळी तुम्ही आपोआपच या आरक्षणासाठी पात्र होतात. तिथे फिमेल निवडलं की आपोआप महिला आरक्षणासाठी ती मुलगी किंवा हे त्यांना लागू होते. त्याचप्रमाणे संरक्षण दल म्हणजे डिफेन्स, पालकांच्या सेवेचा दाखला असणे आवश्यक आहे. जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अपंगत्व, पीडब्ल्यूडी किंवा पीडब्ल्यूईडी अशा प्रकारे तुमच्याकडे केंद्र सरकारने अधिकृत केलेल्या मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विशेष करून मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रासाठी जे हॉस्पिटल भायखळा मुंबई याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी डोंगराळ भागात राहतात, हिली एरियामध्ये, त्यांच्या 10वी आणि 12वीचे शिक्षण त्या डोंगराळ भागातच पूर्ण केल्याचे तहसीलदाराकडील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आणि सामाजिक आरक्षणाचा सर्वात शेवटचा प्रकार म्हणजे अनाथ, ऑर्फन. या अनाथ मुलांसाठी महिला आणि बालविकास विभागाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी आणि पालकांना समांतर आरक्षणाची माहिती हवी असेल तर लवकरच आमचा समांतर आरक्षणावर आधारित एक माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहे, तो आपण पाहायला विसरू नका. धन्यवाद राम सर, तुम्ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही माहिती दिली. पालकांनो, ही सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांचे 5 ते 6 झेरॉक्स संच आजच तयार ठेवा. हो, अगदी बरोबर. काउन्सिलिंग प्रक्रियेत कागदपत्रे अतिशय महत्वाची ठरतात. एक छोटी चूक सुद्धा मागात पडू शकते, म्हणूनच अनुभवी मार्गदर्शकाची गरज असते. विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व कागदपत्रे गोळा करताना किंवा फॉर्म भरताना काही अडचण असेल तर महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग MMCC विरार या केंद्राशी त्वरित संपर्क साधा किंवा तुम्हाला यादी हवी असल्यास डॉक्युमेंट लिस्ट असा आम्हाला स्क्रीनवर दिसत असणाऱ्या नंबरला मेसेज करा. आता पायाभूत आणि सर्वात महत्वाच्या कागदपत्रांविषयी माहिती घेतल्यानंतर आपण पुढे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल ऍडमिशनची प्रवेश प्रक्रिया कशी चालते याविषयी माहिती घेणार आहोत. सर, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल प्रवेशाची प्रक्रिया कशी चालते, किती टप्प्यात पार पडते याविषयी जरा माहिती द्या. हो, नक्कीच. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मुख्यत्वे 85% स्टेट कोटा आणि 15% ऑल इंडिया कोटा अशा 2 टप्प्यांवर ही प्रक्रिया चालते. या दोन्ही टप्प्यांची विद्यार्थ्यांना सखोल माहिती असणे आवश्यक आहे.
या दोन्ही टप्प्यात नक्की ऍडमिशन प्रोसेस कोणत्या कोर्सेससाठी चालवली जाते, कोणत्या कॉलेजेससाठी चालवली जाते, याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. हो, नक्कीच सर. या दृष्टीने आपण सुरुवातीला फक्त स्टेट कोट्याविषयी माहिती घेणार आहोत. सर, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 85% स्टेट कोटा असतो. या 85% स्टेट कोट्याचे रजिस्ट्रेशन कसे करावे याविषयी सविस्तर माहिती द्या. हो, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 85% स्टेट कोटा हा नीट समजून घ्यायला हवा. महाराष्ट्रात 85% स्टेट कोट्याचे रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेबसाईटवर होते. महाराष्ट्रात साधारण 41 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत. या 41 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये 85% जागा या स्टेट कोट्यानुसार भरल्या जातात. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक आरक्षणानुसार भरल्या जातात व 15% जागा या भारत सरकारच्या निर्देशानुसार सामाजिक आरक्षणानुसार भरल्या जातात. यालाच आपण ऑल इंडिया कोटा असे म्हणतो. महाराष्ट्रातील 23 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये 85% स्टेट कोटा हा राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी असतो, तर 15% स्टेट कोटा हा इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यालाच आपण मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट कोटा असे म्हणतो. या कोट्याचे गणित विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे, कारण गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत 85% आणि 15% असा वेगळा नियम आहे आणि प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत 85% आणि 15% असा वेगळा नियम आहे. हे विद्यार्थ्यांनी नीट समजून घ्यायला हवे. पुढचा प्रश्न आहे सर, महाराष्ट्रात 85% स्टेट कोट्यासाठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS साठी एकूण किती सीट्स उपलब्ध असतात? कॉलेजच्या संख्येनुसार दरवर्षी आकडेवारी बदलते. मात्र सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात 41 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यामध्ये साधारण 5,900 MBBS साठी जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी साधारण 5,000 जागा ह्या 85% स्टेट कोट्यातून भरल्या जातात व उर्वरित 900 जागा ह्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात. महाराष्ट्रात एकूण 23 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये साधारण 5,720 जागा आहेत आणि त्यामध्ये 4,800 जागा या 85% स्टेट कोट्यासाठी उपलब्ध असून उरलेल्या जागा या मॅनेजमेंट कोट्यासाठी उपलब्ध आहेत. सर, विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वाची माहिती तुम्ही देत आहात, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना ही माहित नसते की स्टेट कोट्यामध्ये आपण कोणत्या कॅपमध्ये प्रविष्ट व्हायचे आहे. सर, ही कॅप प्रोसिजर नक्की काय आहे आणि त्यामध्ये साधारण किती स्तर येत आहेत? बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना कॅप स्तराबद्दल माहिती नसते. कॅप म्हणजे काय? CIP, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. सर्व गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजची प्रक्रिया ही महाराष्ट्र सीईटी सेलद्वारे सेंट्रलाइज म्हणजे केंद्रीयभूत पद्धतीने थोडक्यात एकत्रितरित्या पार पाडली जाते. कॅप 1 या स्तरामध्ये महाराष्ट्रातील MBBS आणि BDS ऍडमिशन केले जाते. कॅप 2 या स्तरामध्ये महाराष्ट्रात आयुष कोर्सेससाठी म्हणजे BAMS, BHMS आणि BUMS या कोर्सेससाठी ऍडमिशन होते आणि सर्वात शेवटचा तर कॅप 3 या स्तराअंतर्गत महाराष्ट्रात हेल्थ अलाइड कोर्सेस म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, BPT किंवा BPTH या कोर्सेससाठी ऍडमिशन केले जाते. कॅप 1, कॅप 2, कॅप 3 या 3 राऊंडद्वारे महाराष्ट्रातील प्रक्रिया पार पाडली जाते. मग या 3 राऊंडचे उपप्रकार असतात का सर? हो, या 3ही राऊंडचे प्रत्येकी 4 उपप्रकार असतो. त्यांना आपण राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 म्हणजेच मॉपअप राऊंड आणि राऊंड 4 म्हणजेच स्ट्रे वेकन्सी राऊंड असे म्हणतो. सर, या 4 राऊंड बद्दल उदाहरणार्थ कॅप 1च्या 4 राऊंड बद्दल थोडक्यात माहिती द्या. हा, आता कॅप 1चे 4 राऊंड हे महाराष्ट्रात MBBS किंवा BDSच्या प्रक्रियेसंदर्भात होतात. मग सांगितल्याप्रमाणे पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा मॉपअप राऊंड आणि चौथा स्ट्रे वेकन्सी राऊंड असे राऊंड असतात. पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये बेटरमेंट सुविधा घेता येते. तिसऱ्या राऊंड मध्ये बेटरमेंट सुविधा घेता येत नाही. तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला मिळेल त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे भाग पडते. चौथ्या राऊंड मध्ये स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये फारच कमी जागा शिल्लक राहतात आणि या राऊंड मधली जी प्रक्रिया असते ती सुद्धा फार गुंतागुंतीची असते. सर, आत्ताच तुम्ही आम्हाला बेटरमेंट फॅसिलिटीची माहिती दिली, तरी बेटरमेंट फॅसिलिटी नक्की काय आहे? बेटरमेंट फॅसिलिटी म्हणजे तुम्हाला जे मिळालेलं कॉलेज आहे त्यापेक्षा अधिक चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी पुढच्या राऊंड मध्ये संधी मिळते. उदाहरणार्थ, पहिल्या लिस्टमध्ये पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला एखादे कॉलेज मिळालेले आहे, मात्र तुम्हाला त्याच्यापेक्षा अधिक चांगले कॉलेज हवे असेल तर प्रथम तुम्हाला पहिल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो आणि नंतर दुसऱ्या राऊंड मध्ये पुन्हा प्रेफरन्स लिस्ट भरावी लागते. जर दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला हवे असणारे कॉलेज मिळाले, याचाच अर्थ बेटरमेंट मिळाले, तर पहिल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला रद्द करावा लागतो. तेथील कागदपत्रे व डिमांड ड्रॉप परत घेऊन यावा लागतो आणि विहित कालावधीमध्ये
दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. ही प्रक्रिया थोडीशी धावपळीची असते, परंतु तुमच्या फायद्यासाठी ती तुम्हाला पार पाडावीच लागते. सर, अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतो, तो म्हणजे रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय आणि तो फॉर्म कसा भरला जातो? रिटेन्शनचा अर्थ आहे कायम ठेवणे. जर तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश मिळाला आणि ते कॉलेज तुम्हाला पसंत पडले असेल किंवा तुमच्या दृष्टीने योग्य असेल, तर पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला प्रयत्न करायचा नसेल, तर तुम्ही कॉलेजमध्ये एक फॉर्म भरून द्यावा लागतो की मी हेच कॉलेज कायम ठेवत आहे. हा फॉर्म म्हणजेच रिटेन्शन फॉर्म. रिटेन्शन फॉर्म भरला याचा अर्थ तुम्ही ते कॉलेज फिक्स केलेले आहे. तसेच तुमच्यासाठी सुद्धा आणि गव्हर्नमेंटसाठी सुद्धा कॉलेज कन्फर्म झालेले आहे हे निश्चित होते. सर, यापुढील प्रश्न आहे चॉईस फिलिंग बाबत. चॉईस फिलिंग म्हणजे नक्की काय? खूप छान प्रश्न आहे. चॉईस फिलिंग ही काउन्सिलिंग मधील अत्यंत गुंतागुंतीची आणि महत्वाची प्रक्रिया आहे. तुम्ही तुमच्या गुणानुसार, कॉलेजच्या रँकिंगनुसार अथवा आपल्या घरापासून योग्य असलेल्या अंतरानुसार अथवा कॉलेजच्या पायाभूत सुविधा यानुसार किंवा पेशंटच्या फ्लोनुसार चॉईस फिलिंग करू शकता. चॉईस फिलिंग योग्य प्रकारे होण्यासाठी तुम्हाला अनुभवी काउन्सिलरची गरज असते, कारण वैद्यकीय प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची आणि क्लिष्ट प्रक्रिया आहे. सर, सर्व विद्यार्थ्यांच्या मनात महत्वाचा प्रश्न असतो, तो म्हणजे मला MBBS प्रमाणे BAMS ला प्रवेश न मिळाल्यास PPT सुद्धा प्रवेश अर्ज करायचा आहे, मग मला प्रत्येक राऊंडसाठी वेगवेगळा प्रवेश अर्ज करावा लागेल का? छान प्रश्न आहे. महाराष्ट्र CET सेल या वेबसाईटवर आपण रजिस्ट्रेशन केले की आपण तीनही राऊंडसाठी पात्र ठरतो. कॅप 1 साठी सुद्धा, कॅप 2 साठी आणि कॅप 3 साठी. यासाठी आपल्याला कॅप 3 मध्ये प्रवेश हवा असेल किंवा कॅप 1 मध्ये प्रवेश हवा असेल तर आपल्याला वेगळं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. एकाच वेळी आपण MBBS बरोबर BAMS चा राऊंड सुद्धा भरू शकतो आणि फिजिओथेरपीच्या राऊंडला सुद्धा जाऊ शकतो. सर, अजून एक महत्वाचा प्रश्न आहे जो विद्यार्थ्यांना नेहमी सतावतो, तो म्हणजे एअर म्हणजे काय आणि SML म्हणजे काय? एअर म्हणजे ऑल इंडिया रँकिंग आणि SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट. तुमच्या नीटच्या स्कोअर कार्डवर तुमचा ऑल इंडिया रँक असतो, मात्र तुम्हाला तुमच्या स्टेटमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रातील स्टेटमध्ये असतो तर महाराष्ट्रातील स्टेटचा आपल्याला रँक माहीत नसतो. ज्यावेळी आपण CET सेलचे रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेला आपल्याला CET सेलची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 8 दिवसानंतर पार पडल्यावर आपल्याला एक 8 दिवसात आपलं SML माहिती पडतो, म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट किंवा SMR सुद्धा बोलतात त्याला. तो माहीत पडल्यावर आपल्याला कळतं की आपण महाराष्ट्र राज्यात कोणत्या रँकवर आहोत, अथवा आपल्याला विशेष जर कॅटेगरी आपली असेल तर कॅटेगरीमध्ये आपल्याला कोणती रँक आहे आणि याचा उपयोग आपल्याला प्रवेश प्रक्रियेत आपल्याला जागा मिळेल की नाही किंवा कोणतं कॉलेज मिळेल या संदर्भात होतो. सर, महाराष्ट्रातील सरकारी मेडिकल कॉलेजची फी किती असते आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची फी किती असते? साधारण सरकारी मेडिकल कॉलेजची फी ही सर्वसाधारणप्रमाणे सारखी असते. साधारण 1 लाख ते 1.5 लाख या दरम्यान प्रत्येक सरकारी मेडिकल कॉलेजची फी असते. मात्र प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या फी मध्ये खूप मोठा फरक असतो. साधारण 7 लाखापासून सुरुवात होते ते 18 लाखाच्या दरम्यान असते. मात्र महाराष्ट्रात सामाजिक आरक्षण लागू असल्यामुळे सरकारच्या 85% स्टेट कोट्यात महिला आरक्षणातील विद्यार्थ्यांना 100% ट्युशन फी मिळते. त्याचप्रमाणे SC ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 100% ट्युशन फी माफी मिळते. तसेच OBC SBC या कॅटेगरीतील मुलांना 50% फी माफी मिळते. आणि जवळपास तुमच्याकडे आरक्षणाचे कागदपत्र असतील तर सर्व विद्यार्थ्यांना त्या आरक्षणानुसार फायदे मिळतात. सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना मला सूचित करावेसे वाटते की तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची सर्व फी सहित माहिती हवी असेल तर आमच्या चॅनेलवरील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्याचप्रमाणे सर्व मेडिकल कॉलेजची माहिती हवी असेल तर महाराष्ट्रातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व BDS प्रायव्हेट आणि सरकारी कॉलेजची माहिती सुद्धा आमच्या चॅनेलवर उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्यामुळे हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज टॅबवर जाऊन सर्व व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला तुमची प्रेफरन्स लिस्ट तयार करण्यासाठी मदत होईल. आता पुढचा प्रश्न आहे, सर आता आपण ऑल इंडिया कोट्याकडे वळूया. ऑल इंडिया कोट्यामध्ये 15% जागा नक्की कशा भरल्या जातात, कोणत्या वेबसाईटद्वारे भरल्या जातात याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तर त्यांना खूप मदत होईल. हो, भारतात 15% जागा म्हणजे ऑल इंडिया 15% कोट्यामध्ये
भारतात साधारण 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये साधारण 380 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि यामध्ये एकूण 55,000 MBBSच्या सीट्स उपलब्ध आहेत. 15% ऑल इंडिया कोट्यासाठी म्हणजे 55,000चा 15% म्हणजे साधारण 8,000 ते 8,500 एवढ्या सीट्स ऑल इंडिया कोट्यासाठी उपलब्ध असतात. म्हणजेच सर्व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी या उपलब्ध असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील या 15% कोट्यामध्ये देशभरातील सर्व विद्यार्थी येऊ शकतात आणि याचे रजिस्ट्रेशन MCCच्या वेबसाईटवर म्हणजेच mcc.nic.in वर होते. आता आपण डीम युनिव्हर्सिटीच्या प्रवेशाबद्दल माहिती घेणार आहोत. भारतात प्रामुख्याने 59 डीम युनिव्हर्सिटी असून या संदर्भात सविस्तर प्रवेश प्रक्रियेची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. या डीम युनिव्हर्सिटीमध्ये आपणास केवळ 150 मार्कांमध्ये सुद्धा MBBS प्रवेश मिळू शकतो हे आश्चर्य नाही तर खरी गोष्ट आहे. यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्णपणे पाहायला विसरू नका. सर, डीम युनिव्हर्सिटीच्या प्रवेशाबद्दल नक्की विद्यार्थ्यांना काय सांगता येईल आणि याची प्रवेश प्रक्रिया कशी असते? रजिस्ट्रेशन कुठे केले जाते? भारतामध्ये साधारण 59 डीम युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्यामध्ये 11,500 MBBSच्या सीट्स उपलब्ध आहेत. या सर्व सीट्स ऑल इंडिया कोट्यातील एक स्वतंत्र प्रक्रियेद्वारे भरल्या जातात. डीम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला MCCच्या वेबसाईटवर mcc.nic.in या वेबसाईटवर प्रवेश अर्ज भरावा लागतो. साधारणपणे सिक्युरिटी डिपॉझिट जे असते डीम युनिव्हर्सिटीसाठी जास्त असते. पुढचा प्रश्न आहे सर, आत्ताच तुम्ही सिक्युरिटी बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. नाही, सिक्युरिटी डिपॉझिट नक्की काय आहे? रजिस्ट्रेशन फी नक्की किती असते? सर्वात प्रथम आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्र स्टेट 85% कोट्यासाठी रजिस्ट्रेशन फी आणि सिक्युरिटी डिपॉझिट याची माहिती घेऊया. महाराष्ट्रात 85% स्टेट कोट्यासाठी साधारण 1,000 रुपये रजिस्ट्रेशन फी व साधारण 10,000 रुपये ते 20,000 रुपये एवढे सिक्युरिटी डिपॉझिट असते. महाराष्ट्रात प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये रजिस्ट्रेशन फी 1,000 रुपये असते आणि सिक्युरिटी डिपॉझिट साधारणपणे 1,00,000 रुपये असते. महाराष्ट्रात मॅनेजमेंट कोट्या अंतर्गत रजिस्ट्रेशन फी ही साधारण 5,000 रुपये असते व मॅनेजमेंट कोट्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट साधारणपणे 2,00,000 रुपये असते. तसेच ऑल इंडिया कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन फी 1,000 रुपये व सिक्युरिटी डिपॉझिट 10,000 रुपये असते. आणि सर्वात शेवटचा मुद्दा राहिला डीम युनिव्हर्सिटीचा. डीम युनिव्हर्सिटीमध्ये रजिस्ट्रेशन फी 5,000 रुपये असते व सिक्युरिटी डिपॉझिट हे 2,00,000 रुपये असतात. हे सर्व आकडे सर्वसाधारणपणे सांगितलेले आहेत. सविस्तर माहितीसाठी आपल्याला त्या वर्षाची प्रक्रियाने पाहावी लागेल. सर, हे सिक्युरिटी डिपॉझिट परत मिळते का? हो, पण यामध्ये आपण 2 प्रकार करून माहिती घेऊया. एक प्रकार म्हणजे प्रवेश घेतलेले विद्यार्थी की ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे. दुसरे विद्यार्थी म्हणजे प्रवेश न मिळालेले विद्यार्थी. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत सिक्युरिटी डिपॉझिट परत मिळते आणि प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा 6 महिन्याच्या सिक्युरिटी डिपॉझिट परत मिळते. मात्र जर तुम्ही प्रवेश प्रक्रिया योग्य प्रकारे हाताळली नाही, म्हणजे प्रवेश प्रक्रियेचे नियम जर पाळले नाही, तर तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होऊ शकते, ते परत दिले जात नाही. सर, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विद्यार्थी परराज्यात प्रवेश घेऊ शकतात का? हो, महाराष्ट्रातील विद्यार्थी परराज्यात प्रवेश घेऊ शकतो. मुख्यत्वे 15% ऑल इंडिया कोटा जो असतो यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी भारतातील कोणत्याही सरकारी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतो. त्याचप्रमाणे डीम युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा 100% प्रवेश घेऊ शकतो. कारण डीम युनिव्हर्सिटीमध्ये स्टेट कोटा नसतो, त्या ठिकाणी 100% प्रवेश हे ऑल इंडिया कोट्यामध्ये केले जातात. त्याचप्रमाणे काही राज्यांमध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. अशी काही राज्य आहेत की जी दुसऱ्या राऊंड नंतर जर जागा रिकाम्या राहिल्या तर तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंड मध्ये इतर राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. काही राज्य क्लोज आहेत, त्या ठिकाणी इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. मात्र यासाठी तुम्हाला अचूक माहिती हवी असेल तर एखाद्या अनुभवी काउन्सिलरची मदत घ्यावी लागते. विद्यार्थ्यांच्या मनात असणारा पुढील महत्वाचा प्रश्न म्हणजे, मला एम्स मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर मला कोणती प्रवेश प्रक्रिया पार पाडावी लागेल? अतिशय चांगला प्रश्न आहे. एम्स मध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर कोणत्याही स्टेट कोट्यातून तुम्हाला प्रवेश घेता येत नाही. यासाठी ऑल इंडिया कोट्यामधून प्रवेश घ्यावा लागतो. तुम्ही जी 15% ऑल इंडिया कोट्याची प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहात त्यामध्येच हा प्रवेश येतो. मात्र एम्स मध्ये
100% जागा ह्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात. त्यामुळे जर विद्यार्थ्याला एम्स मध्ये किंवा जिपमर मध्ये जायचे असेल किंवा AHU किंवा BHU मध्ये जायचे असेल तर अशा विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. सर, पुढचा आपला प्रश्न आहे, ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा या दोन्हींमध्ये आपल्याला एकाच वेळी प्रवेश जर मिळाला तर नक्की कोणत्या ठिकाणी प्रवेश घेणे योग्य ठरेल? खूप चांगला प्रश्न आहे. जर तुम्हाला चांगले गुण मिळाले असतील तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी प्रवेश मिळण्याच्या संधी वाढतात. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जर तुम्हाला ऑल इंडिया कोट्यात प्रवेश घेतल्यावर तुमचा फायदा होणार असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेज घेऊ शकता. स्टेट कोट्यात प्रवेश घेतला तर फायदा होईल तर त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. मात्र अजूनही काही महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे कॉलेजची फी किती आहे, तुम्हाला तुमच्या घरापासून ते कॉलेज किती लांब आहे, तुम्हाला तिथे राहण्याचा खर्च किती येणार आहे, त्याचप्रमाणे इतर काही गोष्टी असतील, त्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला योग्य कॉलेज निवडावे लागेल. एकूण 4 राऊंड पैकी कोणत्या राऊंड मध्ये आपल्याला कॉलेज सहज सोडता येते? ही सर्व प्रक्रिया गुंतागुंतीची असते. साधारण 4 राऊंड होतात. 4 राऊंड मध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाते. पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला कॉलेज सहज सोडता येते. कधी कधी दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा सोडता येते. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या राऊंड मध्ये आपल्याला मिळालेले कॉलेज सोडता येत नाही आणि मिळालेले कॉलेज जर आपण सोडले तर आपण त्या प्रवेश प्रक्रियेतून बाद होतो. सर, आता सर्वात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नक्की काय प्रकार आहे आणि ते कुठे होते? प्रवेश प्रक्रियेत तुम्हाला एखादे कॉलेज अलॉट झाल्यावर त्या कॉलेजच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतात. त्या ठिकाणी तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होते, म्हणजेच पडताळणी होते. तुमचे डॉक्युमेंट ओरिजिनल जर योग्य असतील तर तुम्हाला तुमचा प्रवेश निश्चित केला जातो आणि अयोग्य असतील तर तुमचा प्रवेश रद्द केला जातो. थोडक्यात काय तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रवेश प्रक्रियेतील एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर सरांनी आज आपल्याला या काउन्सिलिंग प्रक्रियेबद्दल आणि पालकांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांबद्दल ही जी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद. काउन्सिलिंग मध्ये प्रश्नांची यादी कधीच संपत नाही आणि म्हणूनच आपल्याला उत्तम काउन्सिलरची गरज असते. प्रत्येक वर्षाची काउन्सिलिंग प्रक्रिया ही नाविन्यपूर्ण असते. काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावर नवीन प्रश्न निर्माण होतात. रजिस्ट्रेशन कधी करायचे, कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत, प्राधान्यक्रम म्हणजे चॉईस फिलिंग कसा ठेवायचा, कट ऑफ कसा बदलतो, अपग्रेड घ्यायचा की फीज करायचा, या सगळ्या गोष्टी सतत बदलत राहतात. त्यामुळे काउन्सिलिंग मध्ये प्रश्नांची यादी कधीच संपत नाही. ही ओळ पूर्णपणे वास्तव दर्शवते. योग्य माहिती वेळेवर मिळाली नाही तर विद्यार्थ्यांकडून छोट्या चुका होतात आणि त्याचा थेट परिणाम ऍडमिशनवर होऊ शकतो. म्हणूनच अनुभवी मार्गदर्शन अत्यंत गरजेचे ठरते. महाराष्ट्रातील सीईटी सेल मार्फत होणाऱ्या स्टेट काउन्सिलिंग मध्ये कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, मॉपअप अशा प्रमुख फेऱ्या असतात. प्रत्येक राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चॉईस फिलिंग, अलॉटमेंट आणि रिपोर्टिंग असे महत्वाचे टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर नियम, डेडलाईन्स आणि स्ट्रॅटेजी वेगळी असते. उदाहरणार्थ, राऊंड 1 मध्ये सेफ चॉईस, राऊंड 2 मध्ये अपग्रेडेशन स्ट्रॅटेजी तर राऊंड 3 मध्ये रिस्क मॅनेजमेंट. त्याचप्रमाणे ऑल इंडिया कोटा 15% यासाठी मेडिकल काउन्सिलिंग कमिटीद्वारे स्वतंत्र काउन्सिलिंग घेतली जाते, ज्यामध्ये राऊंड 1, राऊंड 2, मॉपअप आणि स्टे व्हॅकन्सी असे टप्पे असतात. या दोन्ही स्टेट प्लस AIQ काउन्सिलिंगचे शेड्यूल अनेकदा ओव्हरलॅप होतात, म्हणजेच एकाच वेळी दोन्हीकडे निर्णय घ्यावे लागतात. यामुळेच प्रत्येक दिवस महत्वाचा ठरतो. एक नोटिफिकेशन, एक डेडलाईन, एक चुकीचा चॉईस किंवा मिस्टेक संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस बदलू शकते. म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी, प्रत्येक राऊंड मध्ये सर्वोत्तम संधी मिळवण्यासाठी अनुभवी आणि विश्वासार्ह काउन्सिलरची साथ अत्यावश्यक ठरते. योग्य मार्गदर्शन हेच यशस्वी ऍडमिशनचे खरे गुपित आहे. काउन्सिलिंग मध्ये प्रश्नाची यादी कधीच संपत नाही आणि म्हणूनच आपल्याला उत्तम काउन्सिलरची गरज असते. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट कोटा, त्याचप्रमाणे ऑल इंडिया कोटा आणि इतर काही प्रमुख राज्यातील उदाहरणार्थ केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यातील प्रवेशासंदर्भात त्या राज्यांच्या नियमांना अनुसरून मार्गदर्शन करण्यात येते. आमच्याकडे दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
व्हॉट्सअपद्वारे काउन्सिलिंगची प्रक्रिया सुद्धा करण्यात येते. यासाठी आमची 6 पॅकेजेस आहेत. 1. ऑनलाईन व्हॉट्सअप पॅकेज स्टेट कोटा. 2. ऑनलाईन व्हॉट्सअप पॅकेज ऑल इंडिया कोटा. 3. स्टेट कोटा फुल पॅकेज. 4. ऑल इंडिया कोटा फुल पॅकेज डीम्ड युनिव्हर्सिटी सहित. 5. ऑल इंडिया कोटा व स्टेट कोटा कॉम्बो पॅकेज. 6. इतर राज्यातील प्रवेशासाठी प्रत्येक राज्यानुसार स्वतंत्र पॅकेज. या प्रत्येक पॅकेजची सविस्तर माहिती येथे देता येणे शक्य नाही. त्यामुळे आपणास पेड काउन्सिलिंग हवी असल्यास पेड काउन्सिलिंग असा स्क्रीनवर दिसत असणाऱ्या नंबरला मेसेज करा. तुमचा प्रवेश अर्ज भरण्यापासून तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळेपर्यंत महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग ही संस्था तुमच्या सोबत आहे. त्यामुळे योग्य विचार करा, योग्य निर्णय घ्या आणि आपल्या प्रवेश प्रक्रियेची माहिती घेऊन योग्य प्रकारे आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेश प्रक्रियेतील एक चूक तुमचे लाखो रुपयाचे नुकसान करू शकते अथवा तुमचे एखादे वर्ष वाया घालवू शकते. यामुळे प्रवेश प्रक्रियेत उत्तम मार्गदर्शकाची आपणास गरज आहे. कारण आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची आहे. येथील प्रश्न कधीच संपत नाहीत आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा अथवा आम्हाला स्क्रीनवर दिसत असणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. मात्र आमच्याकडून आपणास सखोल आणि अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आम्हाला पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा. तर आम्ही आपल्याला आमच्या पॅकेजेसची पूर्ण माहिती देऊ. त्याचप्रमाणे आपणास आमच्याकडून नीट 2026 परीक्षेच्या संदर्भात फ्री अपडेट्स हवे असतील तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरला फ्री अपडेट असा मेसेज करा. तुमच्या मनातील जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद.